खुल्या गटासाठी आपण पाहिलं तर अर्थातच तालुकास्तरीय संघ आणि खुला गटाचा विचार केला तर 1 लाख रुपये आणि भव्य चषक, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000, 20,000, 1,95,000. तर 34 ग्रामीण संघ आहेत त्यांच्यासाठी प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 20,000, तब्बल 1,95,000. म्हणजे रोहित गायकर आपण जर पाहिलं तर 3,90,000ची 10 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आज आपल्याला स्वर्गीय राजीव गांधी मैदान नवीन पनवेल अर्थात भगतवाडीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी मंडप सजावट सूरज सांडी वळवली यांच्या माध्यमातून ज्याने आपला डीजे आपला आवाज देखील प्रेक्षकांमध्ये जातोय. त्याचबरोबर चेंडू हे फुलटॉस अली असगर सर मुंबई यांच्यामधून आपल्याला मिळाले आहेत. आणि ही खेळपट्टी जी आपण पाहतो जी गोलंदाज आणि फलंदाजांना साथ देते ती चिंतामण वैती सर अर्थात नवी मुंबई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तर हा लेखाजोग आपण पाहत आहेत अर्थात 24 लाईव्हच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 183 देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी जो मेडिकल बॉक्स अर्थातच फर्स्ट एड किट जे आपल्याला पाहायला मिळते खेळाडू जखमी झाल्यानंतर तर पारगावचे पार्वती मेडिकल स्टोअर्स यांच्यामधून आम्हाला मिळालं. डॉक्टर सन्मानित कपिलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ते मिळाले. ह्या सर्व मान्यवरांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि खेळाच्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याकडे वळूया. आणि जी पाण्याची जी सुविधा आहे ही अर्थातच पप्या यांच्या माध्यमातून आणि अर्थातच ही खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली बनवली गेली ती अर्थात चिंतामणी वैती सर नवी मुंबईच्या माध्यमातून. तर 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना बाबू मांडे 11 जय बाबदेव पाली या संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पटकरले आणि देवांश 11 चिंचपाडा संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार हिंदीमधून ऐकूया युवा समालोचक अर्थात रोहित गायकर पोंजे यांना. थैंक यू सो मच काका मात्रे सर. तो दोस्तों चलते हैं मुकाबले की तरफ. गेंदबाजी के बगदौर संभाले हुए परेश पिछले मुकाबले के हीरो थे जिन्होंने 2 ओवर में 6 विकेटें चटकाई थी, लेकिन पहले ही गेंद के ऊपर करारा छक्का दागा बल्लेबाज बाड़ा ने यानी कि रोशन पाटिल ने. यकीनन पिछले साल सबसे ज्यादा 50 रन बनाने वाले बल्लेबाज रोशन पाटिल इस समय स्ट्राइकर एंड के ऊपर दस्तक देते और उन्होंने पहले गेंद के ऊपर करारा छक्का दागा. ये लोअर फुल टॉस पिक तो जरूर किया लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं. छक्का ही होगा यकीनन. दूसरा बैक टू बैक छक्का जो पिछले मुकाबले में 6 विकेटें चटकाए. दीपक सर ने ऐसे कहा था ऐसे कौन करता है भाई, 6 विकेटें कौन निकालता है, लेकिन अब परेश को मुश्किल में डाला है क्योंकि अब विचार विनिमय करने में यहां से संतुष्ट किया है बल्लेबाज रोशन पाटिल ने. अब क्या करेंगे कप्तान रोहित पाटिल, कैसी गेंदबाजी होगी आने वाली 4 गेंदों के ऊपर. 4 ओवर का ये मुकाबला बाबू मंडे 11 जय बाबदेव पाली और देवांश चिंचपाड़ा के बीच ये चलता हुआ मुकाबला. दूसरे राउंड का ये पहला मुकाबला होगा. मैग्नेटरी पावर प्ले का ये ओवर है. प्रोग्रेस पर विकेट कीपर जयराज कुछ बातचीत करते हुए कुछ तो बताते हुए कि अब भाई तेरे को क्या करना है, अब कैसी गेंदबाजी करनी है, क्योंकि 2 गेंदे 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. इस ओवर में हालांकि विकेटें निकालनी होगी और गेंदे डॉट डालनी होगी. यह पैंतरा आजमाना होगा गेंदबाज को. परेश दूर वाली छोर से राइट आर्म राउंड द विकेट और ये देखिए मैंने कहा था इस ओवर में भाई कुछ तो करना होगा. अब 2 गेंदे 12 रन बन चुके हैं, अब विकेट निकालने की जरूरत है और जैसे कहा वैसे विकेट निकाली परेश शेलके ने. रोशन पाटिल को बैक टू द पवेलियन जाना होगा अपने निजी 12 की योगदान के ऊपर. ये होता है टीम मीटिंग का स्पिरिट. 2 छक्के खाए, पहला छक्का खाया तब कोई गेंदबाजों के पास नहीं गया, दूसरा छक्का खाया तब 4 खिलाड़ी जाके भाई तेरे को ये करना है, ऐसी गेंद डालनी है. अब समझ 12 रन जा चुके, अब रोकना है इस बल्लेबाज को. और उन सभी के विचारों को मद्देनजर रखते हुए गेंदबाज परेश शेलके ने काफी गजब की गेंद डाली और रोशन पाटिल को बैक टू द पवेलियन भेजा. तीसरे गेंद पर एक सफलता हासिल की और 12 रन 1 विकेट के नुकसान पर टीम टॉस हार कर पहले बल्लेबाजी करते हुए देवांश 11 चिंचपाड़ा. नए बल्लेबाज स्ट्राइकर एंड के ऊपर होंगे विजय भोईर. लॉन्ग ऑफ के ऊपर एक खिलाड़ी तैनात है, वाइडिश मिड विकेट के ऊपर एक खिलाड़ी तैनात है, बाकी के 9 खिलाड़ी
अंदर है और ये गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ को चीरती हुई गोली की रफ्तार से 4 रन हासिल किए बल्लेबाज विजय भोईर ने। जैसे रोशन पाटिल अपने पारी को समाप्त करते हुए वापस लौटे, वैसे ही शुरुआत की विजय भोईर ने। पहले गेंद के ऊपर करारा चौका धागा तोड़ ला चुका स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर 16 रन। 16 रन हौसला अफजाई हो रही है। यस इट इज, तुम कर सकते हो, तुम डॉट निकाल सकते हो। हर चिंसपाड़ा के खेमे से हौसले अफजाई हो रही है कि यस तुम मार सकते हो, रन बना सकते हो। ये होता है कशमकश क्रिकेट का। ये देखिए फिर एक बार उसी दिशा में अब खिलाड़ी वहां पर मौजूद है। सॉफ्ट हैंडेडली इस गेंद को उठाएंगे, महज मिलेगा सिंगल। ये सिंगल से 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर की होगी आखिरी एक गेंद शेष। मैग्नेटरी पावर प्ले का ये ओवर 17 रन स्कोर कार्ड के ऊपर है। यहां से नए बल्लेबाज राकेश ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करेंगे। अर्जुन अब पीछे रह गए है। ये पैंतरा होगा खुद कप्तान का, क्योंकि पहले मुकाबले में चेस करना था तो प्रारंभिक बल्लेबाज के इनेट नंबर 1 के पोजीशन के ऊपर आ रहे थे। अब 1 विकेट जा चुका है, 3 बल्लेबाज मैदान के अंदर है, लेकिन अर्जुन पीछे रह गए। ये पैंतरा आजमाया और इस पैंतरे में सक्सेसफुल हो चुके हैं कप्तान। ये देखिए ऐसा लगा बल्लेबाज को 4 जाएंगे, लेकिन अनहोनी को होनी और होनी को अनहोनी कर दे। ये खेल है क्रिकेट। यकीनन सर ने देखिए ऐसा लगा शायद कि उनको भी कि ये 4 जाएगा, लेकिन वहां पर आउटफील्ड थोड़ी सॉफ्ट थी और ये 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 2 रन के बदौलत 19 रन 1 विकेट के नुकसान पर। होता है कभी कभी मैदान के अंदर होता है कि शायद लगा अंपायर्स को भी, ये भी नंबर 4 फील्डर्स को भी लगा कि नंबर 4, सभी ने उम्मीद छोड़ चुकी थी, बल्लेबाजों ने भी उम्मीद छोड़ चुकी थी, भाई ये चौका है, आराम के साथ हम क्रीज के ऊपर जा सकते हैं। लेकिन आउटफील्ड थोड़ी खराब थी, उसके बदौलत इस 2 रन। स्पीड अप कीजिए टीम बापदेव पाली। आपको गुजारिश हो गई आयोजनकर्ताओं की ओर से कि जल्द जल्द अपनी फील्डिंग फैलाइए, स्पीड अप कीजिए, या आपको वार्निंग होगी, फर्स्ट वार्निंग होगी आयोजनकर्ताओं की ओर से। एक ओवर का खेल मुकम्मल हो चुका है। 19 रन 1 विकेट के नुकसान पर आ चुके हैं टीम देवांश 11 चिंसपाड़ा के। बाबू मांडे 11 जब बापदेव पाली के खिलाफ अब नए गेंदबाज आएंगे मैदान के अंदर। राहुल शेल के अपने स्पेल का पहला और टीम के स्पेल का दूसरा ओवर लेकर पाली की तरफ से राहुल स्ट्राइकर एंड पर होंगे 24 से, जिन्होंने अपना अकाउंट ओपन किया। विजय भोईर तो नॉन स्ट्राइक एंड पर होंगे राकेश। पिछले मुकाबले में देखा कि 2 ओवर में 40 बनाए थे, उसके बाद 14 रन करने में 14 रन करने में जूझना पड़ा टीम मोह के खिलाफ। जब विकेटों का पतन हुआ तो यही जारी रखना होगा इस टीम के खिलाफ, जब बापदेव पाली को विकेटें निकाले और संतुष्ट रखे बल्लेबाज को। ये फुल टॉस, अंपायर्स ने नो बॉल का इशारा किया है। कमर के ऊपर से था ये नो बॉल, और इस बीमर के बदौलत यकीनन DRS डिसीजन रिव्यू सिस्टम की तरफ हम जाएंगे, क्योंकि शायद विकेट कीपर को ऐसा लगा है कि ये कमर के नीचे गेंदबाज है। अंपायर्स ने नो गेंद का करार किया है। टीम जय बापदेव पाली ने DRS लिया है, तो देखेंगे हम, थर्ड अंपायर्स हमारे मौजूद है। जो फैसला होता है थोड़ी देर में आपके सामने आ जाएगा। यकीनन तीसरे अंपायर्स हमारे नो करार दे चुके इस गेंद के ऊपर, यानी कि ये पाली टीम का रिव्यू खत्म हो चुका है। अब आपके पास कोई रिव्यू उपलब्ध नहीं है, ये जहन में रखिए कप्तान। ये अच्छी सिस्टम है, बचने की कोशिश जरूर, एक संधि दी है बचने की, गेंदबाज हो बल्लेबाज हो किसी को एक संधि दी है बचने की, और यहां से विकेट का पतन होता जब ये नो बॉल नहीं होती। लेकिन ये नो बॉल, 1+1 2 रन। ये फुल टॉस, फिर एक बार और बढ़िया फील्डिंग, गली के क्षेत्र के ऊपर एक हाथ से इस गेंद को पिकअप किया और मैं सिंगल पर संतुष्ट रखा। फ्रीड थी, फ्रीड का कोई लुत्फ उठा नहीं पाया बल्लेबाज। 1 रन से सीमित, 1 रन से
22 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये ब्लॉक हॉल में बिल्कुल जड़ में सीधा किया अलोंग द कारपेट। खिलाड़ी इस गेंद के ऊपर आएंगे, महज सिंगल से संतुष्ट किया इस गेंद के ऊपर। तो एक गुजारिश, एक निवेदन है, आराध्य स्पोर्ट्स टीम बोर्ड के कप्तान यहाँ पर मौजूद है। गावदेवी अदय के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा, टॉस के लिए आप संपर्क कीजिए, टॉस के लिए संपर्क कीजिए अदय के कप्तान। आपको ये पहला कॉल होगा हमारे तरफ से। ये फिर एक बार फुल टॉस, पिक नहीं कर पाया, लॉन्ग कारपेट खेला। लॉन्ग ऑन के खिलाड़ी इस गेंद को फील्ड करेंगे, फेंकेंगे, तब तक एक रन निकालने का पर्याप्त समय दोनों बल्लेबाजों के पास। अब सिंगल से स्कोर कार्ड को, सिंगल डबल से स्कोर कार्ड को आगे ले जा रहे टीम देवांशी इलेवन चिंचपाड़े के बल्लेबाज। कोशिश तो जारी है बड़े शॉट लगाने की, लेकिन रफ्तार से बीट हो रहे हैं बल्ले गेंदबाज राहुल शेलके के। ये देखिए स्लोवर वन थी, इसको फाइन लेग की तरफ खेला, 2 बाउंस गेंद, 4 रन। अब ये क्या कर रहे हैं बल्लेबाज गेंदबाज, क्योंकि कप्तान जरूर नाखुश होंगे। अब अपनी स्पीड से उन्हें बीट कर रहे हैं, तो आपको तब्दीली करने की क्या जरूरत, ये सवाल जरूर कप्तान ने इस गेंदबाज से किया होगा। 4 रन हासिल किए फाइन लेग के ऊपर, इस 4 रन से स्कोर में इजाफा होता हुआ 28 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। दूसरा ओवर है प्रोग्रेस पर। आड़े बैट से खेलने की कोशिश, अलोंग द कारपेट इस गेंद को खेला, सीधे बल्ले से 1 रन हासिल किया। इस 1 रन से 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की आखिरी एक गेंद शेष। जो 19 रन खाए थे पहले ओवर में मैंडेटरी पावर प्ले को, उसको कवर अप करते हुए इस समय गेंदबाज राहुल शेलके, हालांकि अब तक 10 रन अपने ओवर में खर्च कर चुके हैं। इस बैटिंग पैराडाइज विकेट का हम देखें तो 10 रन इतने कुछ मायने नहीं रखते, और ये शायद विकेट हो सकता है, शायद। और ये सॉफ्ट हैंडेडली कैच लपका, 10 रन खर्च किए प्रथमेश शेलके ने इस कैच को लपका, और दूसरे ओवर में एक सफलता हासिल करने में कामयाबी मिली राहुल शेलके को। अब वापसी के द्वार खोले टीम जय बापदेव पाली को, क्योंकि पहले ओवर में 19 ऐसा लगा था, जो टीम स्पिरिट थी, जो बल्लेबाजों का स्पिरिट था देवांशी इलेवन चिंचपाड़ा का, कि इस ओवर में 15 से 20 रन निकालने में, बटोरने में कामयाबी मिलेगी। लेकिन 10 पर सीमित रखा राहुल शेलके ने, वापस लाए टीम जय बापदेव बाबू मंडी 11 जय बापदेव पाली। अब आने वाली 2 ओवर शेष है, 2 ओवर में कितने रन बना सकते। टीम मीटिंग ना कीजिए, आयोजनकर्ताओं से आपको ये गुजारिश है कि टीम मीटिंग ना कीजिए, जल्द से जल्द मुकाबला चालू कीजिए। बॉल उनतीस रन स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर का खेल मुकम्मल हो चुका है। आने वाली 2 ओवर शेष है। देवांश इलेवन चिंचपाड़ा पहले सत्र पर बल्लेबाजी करते हुए यहां से 29 और 20 बनाती है, तो शायद 49 रन बना सकते हैं, और 49 रन 4 ओवर 50 तक पहुंचे तो 4 ओवर में यकीनन डिपेंडिंग टोटल हो सकता है। आने वाला वक्त, आने वाली 12 गेंदें बताएंगे कितने रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े जाएंगे। गेंदबाजी की बौखलाहट तीसरे ओवर लेकर आएंगे गेंदबाज विशाल शेलके, भाई दीपेश केनी। हम देख रहे हैं यहां से एक्स्ट्रा कवर के रीजन में इस गेंद को खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद है, 1 रन आसानी के साथ, हल्का सा फंबल, 2 रन पूरे। तीसरे की कोई कोशिश नहीं, कोई गुजारिश नहीं। 2 रन पर दोनों बल्लेबाज संतुष्ट। इस 2 रन से बढ़ता टोटल आ चुका है
स्कोर कार्ड के ऊपर 31 रन फील्ड में तब्दीली, क्योंकि गेंदबाजी ऑफ स्टंप से बाहर हो रही है और वहां पर मुस्तैद खिलाड़ी को तैनात किया जा सकता है, और वही किया है टीम जवाबदेव पाली के कप्तान ने। स्पीड अप कीजिए, ये आपको बार बार बताया जा चुका है हमारे आयोजनकर्ताओं की ओर से। विशाल, ये बिल्कुल सामने डाली टीवी शेप में खेला, पैरेलल स्ट्रोक, नंबर 1 बाउंस, 4 रन, बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन, और 4 रन से बढ़ता हुआ 35 रन, 35 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। यकीनन इस बल्लेबाज का रिकॉर्ड है 6 गेंदे 6 छक्के भागने का, और वैसे ही बल्लेबाजी इस मैदान के ऊपर इस ओवर में हो रही है उनके द्वारा। भाई केनी बिल्कुल जड़ में का डाली थी गेंद, बारकशेल के इस गेंद के ऊपर फील्ड करेंगे, फेंकेंगे, तब तक महेश मिलेगा सिंगल। बिल्कुल सूझबूझ समझदारी वाला क्रिकेट हम देख रहे हैं मैदान के अंदर। चौका खाने के बाद सिंगल निकाली, स्ट्राइक रोटेशन किया, अपने विकेट को साबुत रखा और नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज को स्ट्राइकर एंड पर भेजा। विजय 2 चौवे अभी तक लगा चुके हैं अपने निजी 12 के योगदान के ऊपर, और ये देखिए विजय ने अपने बल्ले का फास्ट कॉला, बैट स्विंग काफी बढ़िया, नंबर मिलेंगे द बिग हिट 6 रन, और इस 6 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 42 रन। तीसरा ओवर प्रोग्रेस पर है, 42 रन, धाकड़ बल्लेबाजी हो रही है, चौवे छक्के लगाए जा रहे हैं बल्लेबाजों के जरिए। अब कहां से खामोश रखे, कौन सी ऐसे गेंदबाज लाए कि टीम देवांश 11 छिंदवाड़ा के बल्लेबाज को खामोश रखा जा सकता है, विकेटें निकाली जा सकती है टीम जवाबदेव पाली की तरफ से। अब देखना मैं जरूर होगा। विशाल छिलके अपनी इस ओवर की अगली गेंद, अब तक दिली होना जरूरी है, जीवन का सबसे बड़ा नियम है बदल, और बदल करना हर एक गेंद के ऊपर गेंदबाजों को जरूरी है, और वैसे ही किया विशाल शेलके ने। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। फिर एक बार स्लोवर किया, चेंज ऑफ पेस किया, और एक छक्का खाने के बाद जो कप्तान को एक्सेप्ट होता है कि अब हमारे गेंदबाज वापसी की रहे, हमारे गेंदबाजों के जरिए डॉट गेंदे आए, वैसे किया विशाल ने। 2 बैक टू बैक डॉट गेंदे फेंकी और टोटल पर सीमित रखा 42 पर। 3 ओवर का खेल मुकम्मल होने के बाद 42 रन, 2 विकेट खोने के बाद टीम देवांश 11 छिंदवाड़ा पहले सत्र पर बल्लेबाजी करते हुए यकीनन 14 की औसतन रेट से स्कोर कार्ड को आगे लेकर जा रहे हैं बल्लेबाज इस ओवर में। अब आखिरी ओवर है, अब 14 पर सीमित नहीं रखना होगा, 14 को 26 में तब्दील करना होगा। इस मुकाबले में पूरी तरह से हावी होना है टीम बाबू मांडे 11 जवाबदेव पाली के खिलाफ। तो अब 14 के ऊपर जाना होगा, 14 को 26 में कैसे तब्दील कीजिए। अदय के कप्तान, यह आखिरी कॉल होगा आपको। अदय टीम के कप्तान, गाउदी भी अदय के कप्तान, यह आखिरी कॉल होगा आयोजनकर्ताओं की ओर से। टॉस के लिए संपर्क कीजिए। 42 रन स्कोर कार्ड के ऊपर, आखिरी ओवर, अब करो या मरो की स्थिति है। इस ओवर में कितने रन बनाने में कामयाबी होती है टीम देवांश 11 छिंदवाड़ा के बल्लेबाज विजय और दिपेश यानी कि भाई केनी को, ये देखना मैं जरूरी होगा। प्रथमेश शेल के गेंदबाजी की बौखलाहट संभालते हुए यंग स्टार्स पाली के राउंड द विकेट गेंदबाजी होगी। ये पहला फुल टॉस पिकअप नहीं कर पाए खिलाड़ी, संगम यहां पर मौजूद थे लेकिन हल्का सा फंबल, 2 रन पूरे किए। तीसरे की कोशिश हाना चालू है लेकिन सही जगह पर थ्रो, तीसरे की कोई गुजारिश नहीं, कोई कोशिश नहीं, 2 पर संतुष्ट दोनों बल्लेबाज। 44 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके। ये फुल टॉस थी और इस आखिरी ओवर में ऐसे मौके नहीं गंवाने चाहिए, मौके पे चौका लगाना चाहिए बल्लेबाजों को। इस फुल टॉस पर तब्दील 4 या 6 में करना चाहिए था लेकिन तब्दील हुआ 2 में। अब प्रथमेश को इस बल्लेबाजों को खामोश रखना होगा, 50 तक सीमित रखना होगा स्कोर। ये स्लोवर बिंदी गेंद, बिल्कुल हम देख रहे हैं कि
पटकी हुई गेंद और इस पटकी हुई गेंद को बिल्कुल सामने से निकाला बल्लेबाज भाई केनी के। डॉट गेंद की समाप्ति यकीनन 14 को 26 में तब्दील, ये 14 को 8 पे सीमित रखते गेंदबाज, ये देखना महेश जरूरी होगा। 4 गेंदों का खेल, पहले 17 का बचा है लेकिन सामने गेंद डाली और खिलाड़ी बन गए दर्शक, और दर्शक के दीर्घा में गेंद जाती हुई नंबर मिलेंगे 6, और इस 6 के बदौलत 50 पूरे किए अपनी टीम के। 3 गेंदों का खेल शेष है, अपनी टीम के 50 पूरे किए। अब 3 गेंदों में कितने रन लुटाते ये देखना महेश जरूरी होगा। पिछले मुकाबले में 4 छक्के अर्जुन ने दागे थे और 3 चौके दागे थे। वो अर्जुन बैटिंग पर नहीं आए, तब भी उसके बदौलत भी 50 रन तक आंकड़ा इस समय जा चुका है टीम देवांशी लेमन चिंचपाड़ा का। ये गेंद रफ्तार तो जरूर थी लेकिन दिशा से भटके, वाइड बॉल और स्टंप से काफी बाहर। 1+1 2 रनों का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर, 50 और 2 बने 52 रन। तो हमारे मेहमान कामोटे टीम के खिलाड़ी संजय जी म्हात्रे साहब, इनका यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी स्वागत। आदर्श ट्रॉफी 2021 में यह फुल टॉस पिक तो जरूर किया और फिर एक बार बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद, छक्का खाया। अब क्या करेंगे टीम बाबू मांडी 11 जय बापदेव पाली? अब सोच में जरूर पड़े होंगे कप्तान कि भाई 50 पर सीमित रखना था, अब 58 रन बन चुके हैं। 58 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। हौसला अफजाई हो रही है गेंदबाज को, क्योंकि यहां से रोकना जरूरी होगा। इस ओवर की 2 गेंदें शेष है, 2 बैक टू बैक करारे छक्के इस समय इस ओवर में आ चुके हैं। ये शायद तीसरा बन सकता है लेकिन ऊंचाई ज्यादा लंबाई कम। खिलाड़ी गेंद के नीचे मौजूद सॉफ्ट हैंडेड कैच लपका, राहुल शेलके ने इस कैच को लपका और यहां से वापस लौटना होगा विजय भोईर को। विजय भोईर ने व्यक्तिगत बल्लेबाजी देखे, 2 छक्के 2 चौके धागे अपने निजी 24 के योगदान के ऊपर बैक टू द डगआउट पहुंच चुके हैं, और यह अहम योगदान होगा, यह अहम किरदार होगा इस 4 ओवर के मुकाबले में, क्योंकि 58 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हैं और 24 रन इस समय विजय भोईर ने बनाया है। नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड के ऊपर होंगे अजय केनी। तो भाई केनी इस समय स्ट्राइकर एंड पर। भाई केनी की व्यक्तिगत बल्लेबाजी एनालिसिस देखे तो 1 छक्का और 1 चौका यकीनन 15 रनों के ऊपर दस्तक दे रहे हैं। ये गेंद सामने डाली और भाई केनी ने अच्छे ढंग से फिनिश किया, बिल्कुल सही ढंग से इस मुकाबले को, इस सत्र को, मुकाबले को नहीं माफ कीजिए, इस सत्र को फिनिश किया है। पहले इनिंग को छक्के के साथ फिनिश किया, छक्के के साथ इस इनिंग की शुरुआत हुई थी और छक्के के साथ ही इस इनिंग का अंत हो चुका है। अब टोटल कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 64 रन्स, 65 रन्स अब बनाने हैं। अब रोहित पाटिल, बारके शेल के और पाली के रन बांगुरों को अब लंबे छक्के धागने होंगे, हर एक गेंद के ऊपर बाउंड्रीज ढूंढनी होगी। तर या दरम्यान मात्र आपण पाहतात की पहिल्या फेरीचा तिसरा सामना गावदेवी शिवशंभू आदई विरुद्ध अंश 11 खेरणे या 2 संघामध्ये तेजस्वी म्हात्रे, माफ करा, आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि गावदेवी शिवशंभू आदई यांच्यामध्ये ही नाणेफेक होते। नाणेफेक निर्णय आपल्या पंटी येईल आणि आराध्य स्पोर्ट टेंबोडे या संघाच्या संघनायकाने हा नाणेफेक जिंकली। संघाच्या संघनायकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि या ठिकाणी त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणात येईल। मात्र आपण खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जो पाहतात, आपण पुन्हा एकदा जातोय आमचे रोहित गायकर यांच्याकडे। थैंक यू सो मच काका सर। टेम्बोडे टीम ने टॉस जीता है, जल्द से जल्द अपना फैसला हम तक का जरूर आएगा। अब 65 का पीछा करना है। अब टोटल सर के ऊपर जा चुका है क्योंकि बेस्ट स्कोर है इस प्रतियोगिता में 70 रन, और वो 70 शायद डिफेंड हुए थे कल के मुकाबले में। ट्रॉम्बे ने बनाए थे और वो डिफेंड किए थे उन्होंने। अब 65 को डिफेंड करना है टीम
बाबदेव पाली के खिलाफ देवांश 11 चिंचपाड़ा जो फिरके के जादूगर करिश्माई फिरकी गेंदबाज इनके खेमे में मौजूद है, उनके प्लेइंग 11 में मौजूद है, देखना महज जरूरी होगा। और बारका शेल्के की बल्लेबाजी, बारका शेल्के अहम किरदार होगा 65 रनों का पीछा करते समय। टीम बाबू मांडे 11 जय बाबदेव पालिका। और ये कैसे बनते, कैसी गेंदबाजी होती है और क्या होता है, कौन सी टीम आगे क्वालिफाइड होती है, ये देखने के लिए, ये सुनने के लिए हमारे रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के दीपक पाटिल सर पड़स पे इनकी तरफ हम जाएंगे। थँक्यू सो मच रोहितजी गायकर, चिपळूण गावचे हिंदीचे उत्कृष्ट समालोचक, त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात। 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कालपासून आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं धावा, ही धावसंख्या पाहिली 4 ओव्हरच्या मॅचमध्ये। काल शेवटचा सामना तुम्ही पाहिला असेल, 66 धावा करायच्या होत्या संध्याकाळच्या 17 मध्ये आणि याच्यानंतर दापोली संघानं त्या धावा चेस करत मात्र सुपर 4 ची फेरी मात्र गाठली आणि पहिला संघ ठरला या स्पर्धेमधील ज्या संघाला मात्र एक पारितोषिक मिळणार आहे। आता सुद्धा तेच करावं लागेल, ज्या पद्धतीनं बॅटिंग झाली पहिल्या 17 मध्ये फलंदाजी करत असताना रोशन पाटीलनं 2 षटकारांचा खेळ पाहायला मिळाला, परंतु विजय भोईरनं जी बॅटिंग केली 24 धावा त्यानं उभारल्या। त्यानंतर दीपेश केणी आला, त्याने वेगानं 7 चेंडूंमध्ये 21 धावांची झंझावती इनिंग साकारली आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र भलं मोठं टार्गेट आता सेट केलं जात आहे, ते अर्थातच बाबू मांडे 11 जय बाबदेव पाली या संघासमोर। पाली संघ सुद्धा पाहायला गेलं तर सक्षम असणारा फलंदाजीमधील संघ ओळखला जातो आणि हे मैदान जर पाहिलं तर काल या मैदानावर 4 षटकामध्ये 70 धावा सुद्धा कुठल्या गेल्या। शेवटच्या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 66 धावा करायच्या होत्या, त्या दापोली संघानं कुठल्या। त्यामुळं हे लक्ष जर पाहिलं तर तसं पाहायला गेलं तर या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर आउटफील्ड फास्ट आहे, छोटं आहे आणि सहज रीतीनं मात्र इथे धावा चेस होऊ शकतात। आमचे पप्या भाई जर्सी नंबर 6 मैदानाचा आढावा घेत असताना त्यांची फार मोठी मेहनत आहे या स्पर्धेसाठी। तर देवांश 11 चिंचपाडा टीमकडून मागच्या मॅचमध्ये काय षटकं टाकली होती ती हरीश केणीनं एक मेडन षटक जे या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक ठरलं ते याच गोलंदाजांना टाकलं होतं। हरीश केणी सज्ज होतोय, पहिलं षटक, पहिल्या षटकाची जबाबदारी बारक्या शेळके ऑन स्ट्राईक। पहिलाच बॉल खोलात टाकला होता परंतु सुपर स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, बॉल मात्र चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेलगत। इथे पाहावं लागेल क्षेत्ररक्षण, अफलातून कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी। 3 धावा मात्र पूर्ण केल्या जातात, तिहेरी धावेनं धावसंख्येला मात्र सुरुवात होते बारक्या शेळके। दोनही पाहायला गेलं तर मोठी नावं यावेळेस पाली टीमची, एका बाजूला बारक्या शेळके रोहित पाटील यांनी गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्याने या टीमसाठी फार मोठं योगदान दिलंय। आपल्या टीमचं नाव, परिणामी आपल्या गावाचं नाव मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम मात्र या दोनही फलंदाजांनी केलंय। रोहित पाटील तडाखेबंद फलंदाज, आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून या फलंदाजाची ओळख आहे। स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवर तिहेरी धावा, 65 धावा करायच्यात या मॅच मध्ये आणि सुरुवात सुद्धा तशीच करावी लागेल, कारण जर विचार केला तर 16.25च्या सरासरीनं जायचंय। प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 16-17 धावा करणं अनिवार्य आहे, तरच या मॅच मध्ये मात्र जिंकता येऊ शकतो। सुपर 8चा प्रवास आहे या दोनही संघामधील। आता इथे मात्र बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण रोशन त्या ठिकाणी आहे। पहिली धाव वेगानं थोडंसं पाहायला गेलं तर चेंडू कलेक्ट करता आला नव्हता, परंतु रिस्क घ्यायची नाहीये कारण सर्व काही आहे पाली टीमचं तर या जोडीवर निर्भर असणार आहे, त्यामुळे काही झालं तरी शेवटपर्यंत लढायचं। कदाचित याच उक्तीप्रमाणे त्यांची फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळू शकते। 4 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावर।
रोहित पाटील आणि या बारक्या शेळके शी सलामीची जोडी बाबू मांडे 11 जय बापदेव पाली टीमची राईट अमोर द विकेट ना हरेश केणी. कमालीचे व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. स्लोवर यॉर्कर पाहायला मिळाला. काय अफलातून इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू मात्र वेगवेगळ्या धाटणीचा, वेगवेगळ्या शैलीचा आणि म्हणूनच की काय मागच्या मॅचमध्ये मात्र निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा मात्र या गोलंदाजाच्या नावावर आहे. आणि आजकाल सर्रासपणे अशाच पद्धतीची गोलंदाजी करणं पाक पडतं. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर खोला टाकण्याचा प्रयत्न परंतु कव्हरच्या दिशेला भेदत मात्र सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका बारक्या शेळकेच्या पॅट मधून पहिला चौकार. आठ धावा धावफलकावर 8 रन्स ऑन बोर्ड. 16.25 ची सरासरी आहे. अकुटप्प्याचा बॉल पूल करायचा होता. बॉल हवेमध्ये आहे आणि इथे मात्र थांब सांगितलंय रोशनना. इट्स अ बिग विकेट, बिग ब्लो. मोठा फलंदाज आता मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. बारक्या शेळकेची खेळी याच ठिकाणी आता मात्र संपुष्टात आणले. हरेश केणीनं मात्र पहिल्या षटकामध्ये मोठा दणका दिलाय. तो बापदेव पाली टीमला पहिला धक्का लागलाय. तो 8 या धावसंख्येवर. ही फार मोठी अचिव्हमेंट असेल हरेश केणीची आणि यासाठी तो ओळखला जातो. सर्वात सिनियर, सर्वात वरिष्ठ खेळाडू देवांश 11 चिंचपाडा संघाचा काय कामगिरी राहिले आणि म्हणूनच आता मात्र सुपर 8चे दरवाजे त्यांना खुणावतात. हा सामना जिंकला तर सरळ सुपर 8 मध्ये प्रवेश मिळणार आहे आणि त्यासाठी मात्र कंबर कसली जाईल. परंतु पाली संघ हार मानणाऱ्यांपैकी नाही आहे. संघर्षाची वृत्ती आपण सातत्यानं त्याची पाहत आलोय आणि रोहित पाटील जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत पाली संघाच्या पाठीराख्यांना चिंता करण्याचं काम नसेल. नवीन बॅट्समन विशाल शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परंतु हरेश केणी का क्या कहना अजून एक विकेट आपल्या नावावर करतोय आजच्या दिवसामध्ये. ओव्हर द विकेट ना गोलंदाज यार. खूप चांगला बॉल गुडलेन स्पॉटच्या थोडासा पुढे टप्पा टाकला होता. वेगानं मात्र यष्टीरक्षक अर्जुनचा वेध घेणारा हा बॉल निर्धाव चेंडू संपतोय. काय भन्नाट षटक आणि काय स्पेल राहिला आजच्या दिवसामध्ये तो हरेश केणी या गोलंदाजाचा. पहिल्या षटकामध्ये फक्त दिल्या 8 धावा आणि एक महत्वपूर्ण सफलता. बारक्या शेळकेला बाद केलं होतं. त्यानं 7 धावांचं योगदान दिलं या मॅच मध्ये आणि आता मात्र पाहायला गेलं तर ही धावगती थोडीशी वाढले. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 57 धावांची. 18 चेंडू 57 धावा असं समीकरण आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. खूप चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी स्पर्धा आपण पाहताय. खरं तर फार मोठे योगदान बऱ्याचशा दानशूर व्यक्तिमत्वांचं आज दीक्षिता कन्स्ट्रक्शन्स वेचुंबे प्रोप्रायटर राम म्हात्रे त्यांचं फार मोठं योगदान आहे. कारण आज ज्या टी शर्ट्स आपण पाहताय संपूर्ण प्लेयर्स वेगवेगळ्या रंगाच्या टी शर्ट्स घालून आज मैदानामध्ये उतरणार आहेत ते दीक्षिता कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय राम म्हात्रे साहेब वेचुंबे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं सर्वप्रथम आम्ही आभार मानतोय आणि खूप जणांचं सहकार्य मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी असणाऱ्या मॅन ऑफ द सिरीज आपण पाहणार आहोत. ते स्पोर्ट्स सायकल आपल्या सेवेमध्ये येईल. हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवींद्रजी भोईर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे फाउंडर मेंबर कोळवाडी यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे सचिन शेठ घरत चे उपसरपंच गभाण ग्रामपंचायतीचे यांच्या माध्यमातून फार मोठं सहकार्य या बक्षिसांसाठी आम्हाला करण्यात आलंय. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकाला सुरुवात. विशालचा हा फटका ऑन साईडला. वाडी श्लॉंगॉनला मात्र आडवेपर्यंत सिंगलच येईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. दीपेश केणी, भाई केणी सुद्धा आजकाल देवांश 11 चिंचपाडा संघाचा मुख्य गोलंदाज झालाय. चांगलं सातत्य त्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय. फलंदाजी असेल, फलंदाजीमधून सुद्धा या मॅचमध्ये त्यानं 21 धावा ठोकल्यात आणि आता मात्र आपला अष्टपैलू खेळ सादर करण्यासाठी दाखल झालाय. पहिल्या बॉलवर 1 धाव आले. सिंगल धावेनं रोहितकडे स्ट्राईक चाललंय आणि हे फार गरजेचं आहे. विशाल शेळकेला आता साथ द्यावी लागेल ती, कारण रोहित हा एक असा खेळाडू आहे या सिच्युएशन मधून सुद्धा मॅच जिंकू शकतो. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. चान्स आले चिंचपाडा टीमसाठी. बराच वेळ बॉल हवेमध्ये लोंबकळत राहिला. चान्स घ्यायला हवी होती मी तर म्हणेन. थोडासा प्रयत्न करायला हरकत नव्हता, कारण ही एक अशी विकेट आहे, ही जर मिळाली तर मी तर म्हणेन देवांश 11 चिंचपाडा संघाचं टेन्शन मात्र दूर होईल. परंतु रनआउटच्या स्वरूपात सुद्धा त्या ठिकाणी चान्स होती, परंतु तोही थ्रो व्यवस्थित आला नाही आणि
इथे मात्र बाल बचावलाय. रोहित पाटीलला जबाबदारीनं खेळ करावा लागेल, सावधानतेनं खेळावं लागेल. या धावा या मैदानावर चेस होऊ शकतात. काल आम्ही 2 वेळा या धावा चेस होताना पाहिल्यात. अडबा बॅटनं खूप चांगला बॉल गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर व्यवस्थित टायमिंग नव्हतं. बॉल मात्र बॅटी श्लॉंगॉनला फील्ड करेपर्यंत सिंगल येईल. एकेरी धावेच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. पिच आपण पाहतोय संपूर्ण खेळपट्टी आमची चिंतामणजी वैती नवी मुंबई तिच्या माध्यमातून बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये खेळपट्टी बनवली जाते आणि त्यांनीच खेळपट्टी बनवले. त्यामुळे मोठी स्पर्धा कितीही दिवसांची असली तरी शेवटच्या दिवसापर्यंत तशीच टणक खेळपट्टी बनवण्यामध्ये मात्र त्यांचा पाहायला गेलं तर कंडा आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली. इथे मात्र विकेटवरच बॉल घरंगळत राहिला. नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चान्स होती, परंतु एक चिकी सिंगल, एक चोरटी धाव मात्र कंप्लीट केली गेली. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदल. संपूर्ण एक ग्राउंड्सवर जे रोलिंग करण्यात आलं, जे रोलर आमचे पनवेलचे बहेजी पाटील ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलं होतं त्यांचं सुद्धा खरंच आभार मानतोय. पार्वती मेडिकल स्टोअर संपूर्ण खेळाडूंना जी मेडिकल फॅसिलिटी पुरवण्यात आले या स्पर्धेसाठी ते पार्वती मेडिकल स्टोअरचे पारगावचे प्रोप्रायटर ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. तिथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न फसलाय. आता मात्र पाहायला गेलं तर धाबे दणाणले असतील ते बापदेव पाली संघाचे रोहित पाटीलच्या जाण्यानं. अकुटप्प्याचा बॉल होता, शॉट ऑफ लेन, त्याला पूल करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला आणि एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. रोशन पाटील पुन्हा एकदा पाहायला गेलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण आज मात्र त्याच्या मार्फत आणि आणखीन एक झेल मात्र टिपलाय आणि आता मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल अर्जुन परदेशीनं. टेन्शन मात्र दूर गेलंय कारण जी जोडी होती, जे सलामीवीर होते बारक्या शेळके आणि रोहित पाटील, खऱ्या अर्थानं या फलंदाजीचा आधारस्तंभ, या फलंदाजीचा कणा ज्यांना ओळखला जातो पाली संघाच्या. परंतु अगोदरच पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये आलेलं अपयश, झालेल्या क्षेत्ररक्षणामध्ये चुका आणि आता मात्र दडपणाखाली खेळत असताना पाहायला गेला तर दबावाखाली ही घुसमटलेली फलंदाजी, जो प्रेशर आहे तो प्रेशर आता मात्र जाणवतोय. अकुटप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला यावेळेस मात्र खेळलाय. लॉंग ऑनला मात्र फिल्डर आहे, आणखीन एक झेल मात्र टिपलाय आणि आता मात्र पाहायला गेला तर एका पाठोपाठ एक मोहरे गमावतोय बापू मांडे. जय बापदेव पाली संघ. तिसरा झटका लागलाय. विशाल शेळके डावकुराताचा बॅट्समन यावेळेस 2 धाबा काढून तंबूच्या आश्रयाला. आता थोडीशी गोची झाले मी तर म्हणेन पाली संघाची. पाली संघाकडे अगदी खोलवर फलंदाजी जरूर आहे, परंतु जे दडपण असतं दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला अनालिसिस कराव्या लागतात. पहिल्या 2 षटकांमध्ये किती धावा आल्या पाहिजेत, कोणत्या गोलंदाजावर हल्ला चढवायला पाहिजे, शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहिल्या पाहिजेत, हे जे कॅल्क्युलेशन मनामध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा पाहायला गेलं तर विकेट्स अशा दडपणाखाली मात्र फेकल्या जातात आणि तीच प्रचिती. दीपेश केणीनं भन्नाट षटक टाकलं, फक्त 5च धावा दिल्या या षटकामध्ये आणि 2 फलंदाजांना बाद केलं आणि या मॅचवर मात्र पाहायला गेलं तर आता हक्क सांगायला लागलाय तो देवांश 11 चिंचपाडा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावर 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये आणि आता मात्र 12 चेंडू आणि तब्बल 52 धावांची आवश्यकता. सामना थोडासा डोईजड झालाय. इथून मात्र चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये, तरच कुठेतरी बापू मांडे 11 जे बापदेव पाली टीमला मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. तिसरं षटक थोडं स्पीडअप करा देवांश 11 चिंचपाडा. मीटिंग्स घेऊ नका प्लीज, कोऑपरेट. तिसरं षटक टाकताना चौथा गोलंदाज कोण असेल हे अगोदर ठरलं गेलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळा काका कसं असतं टीममध्ये गोलंदाज 4च असतात. किती झालं तरी चेंडू त्यांच्याकडेच येणार, कितीही धावा राहू द्या तेच गोलंदाजी करणार. पण त्यासाठी टीम मीटिंग्स एवढ्या घेतल्या जातात, हे बऱ्याच वेळा हास्यास्पद असतं. परंतु चला लवकर सुरुवात करा. गोलंदाजीसाठी मात्र अक्षय गणीकडे चेंडू सोपवलाय. 2 षटकांमध्ये 52 धावा करायच्यात पाली टीम. 52 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. नवीन पर्याय मात्र चिंचपाडा संघानं यूज केलाय आज. अक्षय केणी शॉर्ट रनअप आहे. डावकुराताचा बॅट्समन यावेळेस स्ट्राईक एंडला पण पाहतोय. प्रतीक शेळके ओ फिरून खेळलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. अफलातून फटका पाहायला मिळतोय. काय इम्प्रुव्हायझेशन आहे प्रतीक शेळकेच्या या फटक्यामध्ये आणि लॉंगलेगच्या वरतून भिरकावलाय. पहिल्याच बॉलवर षटकार. सामना संपलेला नाहीये,
आणि असंच मात्र दाखवून देतोय शेवटपर्यंत आम्ही सुद्धा फाईट करणार. मग कितीही धावा समोर आमच्या असू द्या, शेवटपर्यंत लढणार. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावर. 11 चेंडू आणि 46 धावा. 12 बॉलमध्ये 52 धावा करायच्या होत्या. काल हीच खेळी मात्र विशाल जितेकरनं केली होती. 8 षटकार ठोकले होते त्याने. कालची खेळी तुम्ही पाहिली नसेल तर जरूर पहा, कारण मी सुद्धा पाहिलेल्या सर्वोत्तम खेळीपैकी ती एक खेळी होती. कारण विशाल जितेकर असा खेळणं पाहायला गेलं तर, आणि तेही अगदी चेसिंग सुद्धा होती, आणि ज्या पद्धतीनं बिनधास्तपणे तो खेळत होता ना, ती खेळी पुन्हा पुन्हा पहा. चेंडू द्यायचे आहेत, मी आयोजकांना विनंती करतोय. ते व्हॉलेंटियर्स कमी आहेत, परंतु प्रेक्षकांना आमची विनंती असेल, जर आपल्या आजूबाजूला असेल तर कृपया करून सहकार्य करा. आणि ते प्रेक्षकांकडून सहकार्य नेहमीच आपल्याला मिळतं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. खूप प्रेम दिले 24 लाईव्ह इव्हेंट्सला, आणि आजकाल बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट्स कव्हर करत असते. नुकतीच झालेली रायगड प्रीमियर लीग सुद्धा पाहिली. 24 लाईव्ह इव्हेंट्सकडे मोठं काम होतं, आणि जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात त्या सगळ्यांना विनंती आहे, कृपया करून या चॅनलवर प्रेम करा, सबस्क्राईब करा या चॅनलला, लाईक करा तुम्हाला जर आवडत असेल पिक्चर क्वालिटी. आणि नक्कीच पाहायला गेलं तर आपला अगदी ग्रामीण विभागामधील संदेश पाटील, ज्यानं खऱ्या अर्थानं बोर्ले गावचं आहे, त्यानं खूप मोठी मेहनत करून हे 24 लाईव्ह इव्हेंट्स अगदी 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एक मोठ्या उंचीवर नेण्याचं काम केलं आहे. त्यांच्यावर प्रेम करा. आपला अग्री माणूस आहे, तर कृपया करून तुम्ही सबस्क्राईब कराल, यात शंका नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार होतोय अक्षय केणी. अकुट टप्प्याचा बॉल, इथे शॉर्ट ऑफ लेंथ, इथे थोडासा बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त रन मात्र मिळते. 12 चेंडू 52 धावा, परंतु अशी गोलंदाजी राहिली तर थोडी डोकेदुखी वाढेल देवांशिलेन चिंचपाडा टीमची. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावर. 65 धावा या मॅच मध्ये टोटल करायच्यात. त्यामुळे इथून मात्र 11 चेंडू आणि 45, 11 चेंडू आणि 45 असं समीकरण मात्र या मॅच मध्ये आहे. प्रतीक शेळकेकडे नजरा लागल्यात सगळ्यांच्या. अकुट टप्प्याचा बॉल, फिरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बीट झालाय. इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली, परंतु ही चान्स होती प्रतीक शेळकेला पुन्हा एकदा. त्याचा फेवरेट झोन आहे, जो बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग, लॉंग लेग क्षेत्रामध्ये नेहमीच तो फिरून खेळत असतो, आणि आता सुद्धा तो चान्स होती. थोडं स्पीडअप करा चिंचपाडा टीम, आपल्याला सुपर 4 साठी एक टीम काढायची आहे. प्रत्येक चेंडू नंतर तुम्ही एकत्र येण्याची गरज नाहीये, कारण असे 2 खेळाडू बॉलरच्या आसपास ठेवा, मिड ऑन मिड ऑफला, जे प्रत्येक वेळी सांगत राहतील. त्यामुळं 2 खेळाडू जे बॉलरला टिप्स देतात ते जवळ ठेवा. हरेश केणी त्या ठिकाणी आहेत. तर मागचा चेंडू निर्धावालाय. अक्षयचा हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन कडे बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय, एका हातामध्ये सतीश कॅच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला, परंतु 2 रन्स मात्र मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 या आकड्यावर. अदई संघाचे वरिष्ठ जुने जाणते खेळाडू, मास्टर माइंड अदई संघाचे कृष्णा शेळके केडी. अर्थातच केडी आपण पाहतोय आजकाल ज्युनियर केडी पण आहेत, ते चांगले क्रिकेट खेळतात, परंतु सिनियर केडी आमचे कृष्णा शेळके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. कनेक्ट झाला नाहीये हा चेंडू, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23. 23 या आकड्यावर येणारे 8 चेंडू आणि 42 धावा. 8 चेंडू 42 धावा असाच विक्रम याच मैदानावर चेस झाला होता दीपेश माळी माणकोली, आणि याच मैदानावर रबर बॉल क्रिकेट होतं. पावसाळी स्पर्धा होती, परंतु या धावा चेस झाल्या होत्या या मैदानावर. हे मैदान असं आहे, काहीही होऊ शकतं कधीही, आणि हा इतिहास आहे. परंतु हा इतिहास मात्र इथे पुनरावृत्ती करावी लागेल. राहुल शेळके आणि प्रतीक शेळके दोनही फलंदाजांना. राहुल शेळके पहिल्यांदा स्ट्राईक एंडला. ओ, फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेला खेळलाय, पाहावं लागेल इथे काय अफलातून प्रयत्न आहे, बॉल आतमध्ये आहे की नाही. चांगला प्रयत्न. रोशन पाटील पुन्हा एकदा आडवा आलाय. पहिल्यांदा असं वाटलं होतं षटकार चाललाय की काय, परंतु फास्ट सुद्धा आहे ग्राउंड्सवर, आणि काय अफलातून पहिल्यांदा 2 झेल टिपले.
त्यानंतर आता मात्र हा षटकार अडवलाय, ला जवाब. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर प्रतिस्पर्धी टीमवर जो दबाव असतो तो दबाव येत असतो आणि तोच दबाव आता मात्र पाली टीमवर असेल. 2 धावा मिळाल्या. 2 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 25. रिव्ह्यू घेतला एम्पायर. तर बॅट्समन रिव्ह्यू फॉर बीमर. रिव्ह्यू कशासाठी आहे? अंपायर्स प्लीज क्लॅरिफाय. कारण बॅट्समन रिव्ह्यू का अंपायर? बॅट्समन रिव्ह्यू. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असणार आहे, हे फार महत्त्वाचं आहे. अंपायर्सनी घेतलं की बॅट्समननी. आणि हा रिव्ह्यू जो आहे तो रनआउट किंवा बीमर वेस्ट टाईट आहे की नाही, कमरेच्या वर डायरेक्ट डिलिव्हरी असेल तर कदाचित नो बॉल असू शकतो आणि त्यासाठी मात्र एक चान्स घेतलाय पाली टीमनं आणि ते चाचपडलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. इथून मात्र हा वेस्ट टाईट रिव्ह्यू घेतला जातोय फ्रॉम बॅटिंग टीम. आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिल्यांदा नो बॉल नाहीये. आता मात्र डिसिजन रिव्ह्यू नो बॉल साठी घेतला होता, परंतु नो बॉल नाहीये. आम्ही एवढंच काम करू शकतो. चौकार षटकार ग्राउंड संपास देतील किंवा प्रेक्षक आमचे त्या ठिकाणी आहेत जर साशंकता असेल तर. परंतु रोशन सुद्धा त्या ठिकाणी होता, कारण हा रिव्ह्यू चौकार षटकारासाठी घेतला नव्हता, तर हा नो बॉल साठी घेण्यात आला होता. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 2 धावा मिळाल्या. गोलंदाज ओव्हर द विकेटनं लाईन आणि लेंथ पूर्णपणे चुकले. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षय केणीची व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळते. 26 धावा धाव फलकावर. 26 7 चेंडू आणि 39 धावा. यावेळेचा हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा. इथून मात्र थोडासा व्हेरिएशन, थोडासा स्पिन सुद्धा पाहायला मिळाला. बॉल मात्र तडव्याच्या दिशेने रवाना होते. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 37 धावा. 6 चेंडू 37 धावा. गतवर्षीची किंजल ट्रॉफी मधील मॅच तुम्ही पाहिली असेल. गावदेवी गावठाण आणि आदर्श पनवेल याच धावा राहिल्या होत्या. 6 चेंडू आणि 37 आणि 6 षटकार करण मडवी यानं ठोकले होते. सुपर 6 मारले होते त्यांनी. आणि ती मॅच मात्र अगदी पाहायला गेलं तर यूट्यूबवर तुम्ही कधीही सर्च करू शकता. 24 लाईव्ह इव्हेंट्सला करण मडवी बॅटिंग टाकलं तर तुम्हाला ती इनिंग पाहायला मिळू शकते, कारण ती अफलातून होती. कारण चेसिंग करत असताना मात्र 6 षटकार मारणं फार कठीण आहे. बऱ्याच वेळा आपण बघतोय की पहिल्यांदा बॅटिंग असताना जास्तीत जास्त 6 षटकार मारण्याचा विक्रम प्रत्येक फलंदाजांच्या नावावर आहे. चेसिंग करत असताना तेवढ्याच धावा पाहिजे असताना त्या धावा पूर्ण करणं कठीण असतं. आणि ते गतवर्षी याच किंजल ट्रॉफीची आठवण आहे, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय ती करण मडवीची. संगळे संघाचे सर्व आपण सूर्यकांतजी पाटील सदस्य आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटचे आमचे पाहायला गेलं तर सहकारी सुद्धा आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी त्यांचा संघ मिळणार. व्हाईट कार्ड एंट्री मिळाले त्यांना सांगडे संघाला. सांगडे संघ या ठिकाणी उपस्थित झालाय, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये 37 धावा. सगळे षटकार ठोकायचे आहेत. सामना बरोबरीमध्ये सुटला तर बॉल आउट. पहिलाच बॉल यावेळेस मात्र खोलात टाकण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. आता मात्र या सामन्यामध्ये देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये. तर बेलोली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. परंतु यावेळेस मात्र
वराती मागून घोडे अशीच काहीशी परिस्थिती. इथे मोठा फटका येतोय. उशीर झालाय पाली संघ, परंतु या षटकाराच्या साहाय्यानं पराभवाचं अंतर मात्र कमी करता येऊ शकतं. धावसंख्येमध्ये बदल. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि तब्बल 31 धावांची आवश्यकता. नरेशजी पाटील, आपण यायचंय मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तिकडे नाल्यामध्ये कोणीतरी एक जण पडलाय, खाली पडलाय. कोण असेल तर त्याला मदत करा कृपया करून. प्रेक्षकांना विनंती आहे. यावेळेचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर सुनील पाटील, प्लॅटफॉर्म मोरबी. प्रतिदेशांचा पंच म्हणून आपण त्यांना ओळखतो. औपचारिकता बाकी आहे. रोहन परदेशी. त्यावेळेचा बॉल खोदून काढलाय ऑन साईडला, बट विकेटकडे चाललाय. सिंगल येईल. एकच धाव. सामना आता मात्र देवांश 11 चिंचपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कारण पहिल्यांदा आपण पाहिलं मोहा कोळीवाडा जो गतवर्षीचा चॅम्पियन संघ होता, या चॅम्पियन संघाला या स्पर्धेमधून पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर काढलं ते देवांश 11 चिंचपाडा संघाने. आणि आता मात्र बाबू पांडे जय बापदेव पाली संघ जो मोस्ट फेवरेट ओळखला जात होता आजच्या लॉर्ड्स मधला, परंतु त्या संघाला सुद्धा आता मात्र पाहायला गेलं तर पराभवाच्या छायेत आणून ठेवलंय. टप्प्याचा बॉल, पुलचा फटका समोरच्या दिशेला आणि आणखीन एक झेल मात्र रोशन पाटीलच्या हातामध्ये. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तिसरा झेल, एक षटकार सुद्धा आपण पाहिला अडवताना आणि 3-3 झेल मात्र आज त्यानं घेतलेत. फलंदाज बाद झालाय. सामन्यातल्या औपचारिकता बाकी आहे. फॉर्मॅलिटीज फक्त कंप्लीट करतात आमचे मॅच ऑफिशियल्स दोन्ही. आणि नेक्स्ट मॅच तयार राहायचंय. टेंबोडे संघ आणि हा सामना मात्र जिंकलाय तो देवांश 11 चिंचपाडा संघ. सुपर 8 मध्ये दाखल होतोय, परंतु कुठेही जायचं नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमची लढत होणार आहे आणि सुपर 4 साठी आपण आज एक संघ पुढे नेणार आहोत. याची नोंद घ्या देवांश 11 चिंचपाडा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन देवांश 11 चिंचपाडा संघ. सकाळच्या लॉट्स मधून इथून मात्र सन्माननीय